ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा घेऊन थेट बारामतीमध्ये जाऊन धडकले। गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पण जरांगेंच्या आंदोलनाचं उदाहरण देत हाके बारामतीमध्ये जाऊन पोहोचले। वाटेत नीरा गावामध्ये त्यांचं मराठा समाजाकडून स्वागत सुद्धा झालं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावरती सडकून टीका केली आहे। बघूयात पवारांच्या बालेकिल्ल्यात हाकेंचा कल्ला। मराठा आरक्षण आंदोलनाची यशस्वी सांगता झाली। जरांगेंसाठी काढलेल्या नव्या जीआरमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता वाढली। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषण केलं। छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात नाराजीचा सूर लावला, तर लक्ष्मण हाकेंनी रस्त्यावरच्या लढाईचा मार्ग स्वीकारला। हाकेंनी थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात बारामतीत धडक मारायचं ठरवलं आणि ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा घेऊन ते बारामतीकडे निघाले। बारामती तालुक्यातील पणदरे गावातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। ज्योतिबा फुले चौक या पाटीचं त्यांनी अनावरण केलं। या प्रवासात त्यांनी पवारांवर सडकून टीका केली आहे। जरांगे नावाच्या माणसाला उभं कुणी केलं? शरदचंद्रजी पवार। नाही ऐका, अहो ती पहिल्या दिवशी जाऊन बसले त्या मनोज जरांगेच्या मागं। ती काय म्हणते, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे, आम्हाला ओबीसी मधनं पाहिजे। अरे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला एससीडीसी दिला ना, नरेंद्र मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएस दिला ना, इकॉनॉमिकल विकास सेक्शन। नको आहे त्यांना काय पाहिजे? आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे। शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। महत्वाचं म्हणजे गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, तरीही मोर्चा काढण्यावर हाके आणि आंदोलक ठाम होते। नेमकी बारामतीच का निवडली? खरं तर नेमका रोग कुणावर आहे तुमचा? अरे बारामतीतल्याच लोकांनी हे बीड जिल्ह्यामधलं आंदोलन उभं केलं ना। अजितदादा पवार सत्तेत आहेत, पण त्यांच्या आमदारांनी हे केलं ना, नियोजन हे तयार केलं। त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली। काय नाही, अटक झाली चालेल, मारहाण झाली तरी चालेल, उचलून तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण आम्ही थांबणार नाही। या यात्रेदरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली। बारामतीकडे निघालेल्या लक्ष्मण हाकेंचा ताफा नीरा इथे पोहोचला आणि इथे मराठा समाजाच्या वतीने हाकेंचं जबरदस्त स्वागत आणि मोठा सत्कार करण्यात आला। विशेष म्हणजे 4-5 दिवसांपूर्वी याच ठिकाणी मराठा ओबीसी वादातून हाकेंना धक्काबुक्की करण्यात आली होती। महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे, महाराष्ट्र एक आहे, हे या सत्कारातून दाखवून दिलं, अशी प्रतिक्रिया हाकेंनी दिली आहे। मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, म्हणजे मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट काढून देताय की ज्या मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस इथल्या 4 आयोगांनी नाकारलंय, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय, स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय, सुप्रीम कोर्टाने नाकारलंय, हायकोर्ट्सनी नाकारलंय, आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला? इंद्रसाणी जजमेंटमध्ये 92-93 ला हे अधिकार स्टेट बॅकवर्ड अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला, जो संविधानिक आयोग आहे, जी एक स्वायत्त संस्था आहे, जी कॉसेज ज्युडिशरीचा त्याला दर्जा आहे, त्यांना अधिकार दिलेत। तुमची कुठली समिती, तुम्ही कुठला अभ्यास केला आणि कुणाच्या शिफारशीवरनं हा जीआर बनवलाय तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला? बारामतीकरांनी जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली असा हाकेंचा मुख्य आक्षेप होता। त्याचं हर्षवर्धन पाटलांनी खंडन केलंय। तशा पद्धतीने उद्या आमचे हाके साहेब जर मोर्चा कुठे काढत असतील तर त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे। राहिला दुसरा प्रश्न, आता हे आंदोलनच आता समोपचारानं संपलेलं आहे, म्हणजे उडं आपलं ह्या राज्यातलं एक मोठं आंदोलन समोपचारांनी संपलं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्रास न होता महाराष्ट्र पुन्हा एकदा एक संघपणानं राहतोय। हा आनंद आहे का नाही एवढं मला सांगा तुम्ही। हा राहिला प्रश्न, आता तुम्ही आरोप करता पवार साहेबांवर, असे आरोप करणं चुकीचं आहे। तुमच्याकडे जर काय असतील पुरावे तर दाखवा तुम्ही। हे आरोप करणं चुकीचे आहे असं कोणी नाही। या मोर्चाच्या सांगतेच्या भाषणात हाकेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सरकारवरही सडकून टीका केली। रोहित पवारचा आयटी सेल जरांगेच्या मागं, सुप्रियाताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला, अजितदादा पवारचे 2 आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव, जरांगेला माणसं पुरव, जरांगेला
रसद पुरव, पिढ्यानपिढ्या आम्ही तुमची गुलामी केली. अरे गावगाड्यामध्ये गावकी भावकीत आमची भांडणं लावली. गावागावामध्ये पंचायतीसाठी आमच्या भावकीत डोकी फोडायला लावली. माणूस माणसात ठेवला नाही तुम्ही. पण आमदारकीची वेळ येते त्यावेळी घरातलीच सगळी माणसं पडत येतात. जरांगे पाटलांना ज्या आमदारांनी खासदारांनी पाठिंबा दिला त्या माणसांना माझा सवाल आहे, हा जर कुणबी घेऊन मराठा बांधव कास्ट राज्यकर्ते जमात जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये आला तर या कैकाड्याचं काय होईल, नाभिकाचं काय होईल, सुताराचं काय होईल, लोहाराचं काय होईल, मेंढपाळाचं काय होईल, काय होईल? त्यांच्या स्पर्धेत टिकतील का त्यांच्या स्पर्धेत? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला एकत्र यावं लागेल. या भाषणादरम्यान दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट घडली. हाकेंचं भाषण सुरू असताना बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला. त्यांनी फोनवरून सभेला संबोधित केलं. सरकारचा नवा GR आणि मराठा आरक्षणातील खाचाखोचा समजून सांगितल्या. मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि असा अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. परंतु जबरदस्ती करून असणारा निर्णय त्या ठिकाणी दिला अशी परिस्थिती आहे. हा जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार, रस्त्यावरती उतरावं लागणार, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील. ओबीसींमधील अस्वस्थता सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम 3 पातळ्यांवर सुरू आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे हाकेंचा बारामतीतील ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा. थेट बारामतीत जाऊन हाकेंनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सरकारमध्ये असणारे अजित पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप आणि जरांगेंवर गंभीर टीका केली आहे. हा विषय इथेच संपण्याची शक्यता कमी आहे. बारामतीहून जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.